गृहमंत्र्यांना घटनाक्रम सांगणे म्हणजे हा विनोद आहे असं माझं मत आहे. देशाच्या गृहमंत्र्यांना देशातली कुठे टाचणी पडली तरी ती इंटिमेशन त्यांच्या कानावर असते. त्यामुळे महाराष्ट्रात काय घडलं हे सांगत बसणं किंवा सांगितलं असणं याला काही अर्थ नाही. एक आणि दुसरी गोष्ट, माननीय उद्धवजी ठाकरे साहेब वारंवार सांगत असतात की भारतीय जनता पार्टी आपल्या आलाय पक्षांना कशा पद्धतीनं संपविण्याचं काम करते. ज्या अर्थी सगळे मंत्री मंत्रिमंडळावर बहिष्कार टाकतात, त्या अर्थी मुख्यमंत्री दाद देत नाही, त्याच अर्थी त्यांना देशाच्या गृहमंत्र्यांना भेटावं लागतं. मला असं वाटतं देशाच्या गृहमंत्र्यांना भेटल्यानंतर देशाच्या गृहमंत्र्यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षांना काही सूचना केल्या, तिथल्या म्हणजे राष्ट्रीय असं माहिती आहे. पुढे काय झालं की माहिती येईल काही तासात 2 तासात सगळे. त्यांच्यात इंटरेस्टिंग असं आहे की भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात गंभीर आरोप असे आहेत की चव्हाण हे शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना पैसे देऊन फोडत आहेत, त्यामुळे महायुतीतलं वातावरण कलुषित होत आहे आणि ते जाणीवपूर्वक करत आहे भाजप प्रदेशाध्यक्ष, असं शिंदेंनी सांगितलं. शिंदेंनी काय केलेलं आहे? 50 कोटी अख्ख्या महाराष्ट्राला, काय देशाला, जगाला माहिती आहे. तुम्ही काय केलेलं आहे? आणि तुम्हीची जी संघटना आता अशा पद्धतीनं फोडाफोडीवरच अवलंबून आहे. कोणाला 10 कोटी, कोणाला 5 कोटी, कोणाला 2 कोटीचे काम, कोणाला 5 कोटीचे काम, हे तर तुमच्या संघटनेचा पाया आहे. आणि मला असं वाटतं जी संघटना अशा पायावर उभी, ती संघटना तशाच पद्धतीनं उत्तर देऊन संपवण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे. आणि त्याच्यात काही फार वावगं असं आम्हाला तरी वाटत नाही. त्यातला एक इंटरेस्टिंग मुद्दा असा होता की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदी राज्य सरकारनं उद्धव ठाकरे यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली. ही त्यांची पोटदुखी होती आणि हे सुद्धा त्यांनी मांडले त्यांच्याकडे. मला नाही वाटत, कारण याच्यात योग्य पद्धतीनं शिवसेना प्रमुखाचा स्मारकाचा पहिला टप्पा झालेला आहे, दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू होणार आहे. त्याच्यासाठी उद्धवजी ठाकरे साहेबच अध्यक्ष नेमलेले आहेत. परंतु मधल्या काळामध्ये उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असल्यामुळं त्यांनी ते सोडलेलं होतं आणि पुन्हा एकदा त्यांना रिइस्टेट केलेलं आहे. खरं तर हे मागच्या 1-1.5 वर्षांना पेंडिंग आहे हे सगळे विषय. त्याच्यामुळे शिवसेना प्रमुखाच्या स्मारकाचं काम रखडलेलं आहे. आपल्याला माहिती नसेल, पहिला टप्पा जरी झाला तरी अजून बरंच काम बाकी आहे. आता उद्धवजी त्या स्मारकाचं पुन्हा एकदा रिइस्टेट केल्यामुळं त्या कामाला गती येईल. परंतु ते स्मारक पूर्णपणे असं अनेक आहे ना. आता यशवंतराव चव्हाण स्मारक, त्याचे कोण अध्यक्ष आहे? शरद पवार साहेब आहे. असं नाही होऊ शकत ना. शिवसेना प्रमुखाचं स्मारक हे उद्धवजींशिवाय कोण चांगलं बनवू शकतं? त्याच्यामुळं शिंदेना व्हायचं. शिंदेना तर मग गावातल्या आता ठाणे महापालिकेचं महापौरी व्हावं वाटेल, मग त्याला काय अर्थ आहे? अमित शहांचं 2 लाईनचं एक वाक्य सांगतो, महाराष्ट्रातल्या गोष्टींवर माझं लक्ष आहे, तुम्ही एनडीएचे प्रमुख पक्ष आहात, तुमचा योग्य सन्मान राखला जाईल, असं आश्वासन दिलं आणि पाठवलं. याचाच अर्थ आत्ताच्या घडीला त्यांचा सन्मान राखला जात नाही. त्यांना आता सगळं सुरत, गुवाहाटी, गोवा आता सगळं आठवण येत असेल. त्यावेळी ज्या पद्धतीनं उद्धवजी सांगत होते भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीनं सहकारी पक्षांचा एक प्रकारे नायनाट करण्याचा प्रयत्न करते, आता या सगळ्या गोष्टी त्यांना आठवत असतील. नवाब मलिकांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीशी युती नाही, अशी आशिष शेलार यांनी राजकीय भूमिका जाहीरपणे व्यक्त केली. नवाब मलिकांचा पाठिंबा, नवाब मलिकाच्या पक्षाचा पाठिंबा राज्यात तुम्हाला चालतो आणि आता कसं चालत नाही? तुमच्या आशीर्वादानं नवाब मलिक जेलच्या बाहेर आहेत. तुम्ही ज्या नवाब मलिकांना देशद्रोही म्हणत होते, याच नवाब मलिकाला तुमच्याच अजितदादाच्या पक्षाने तिकीट दिलं, ते तुम्हाला चालतं आणि आता तुम्हाला चालत नाही. मला असं वाटतं हा दुटप्पीपणा आहे, भारतीय जनता पार्टीचा ढोंगीपणा आहे. कणकवली नगरपंचायतीसाठी 2 भाऊ राणे बंधूच आता आमने सामने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत उभे ठाकले. आरोप प्रत्यारोप जरी करत असले तरी मला असं वाटत नाही ते आरोप प्रत्यारोप करतील, ते एकच आहेत. आणि कोकणाच्या भूमीमध्ये राणेंच्या विरोधात सगळे लोक, सगळ्या संघटना एकवटलेल्या आहेत. राणेंची दादागिरी, राणेंची मस्ती ही संपवण्यासाठी. त्यामुळे मला वाटत नाही की दुसरे भाऊ जे एकमेकाच्या विरोधात उभे ठाकले असं तुम्ही म्हणता.
एक इंटरेस्टिंग प्रश्न असा आहे की भाजप सेनेमध्ये म्हणजे त्या सेनेमध्ये आणि भाजपमध्ये जो तणाव सुरू आहे त्यामुळे जे निवडणूक लढणारे इच्छुक आहे ना ते फार प्रचंड टेन्शन मध्ये काय होईल काय नाही मतं मिळतील नाही तुम्हाला दिसतंय चित्र आहे सगळीकडं. आता तुम्हाला सांगतो मी मराठवाड्यात महाराष्ट्रात काही ठिकाणी माहिती घेतली तर भारतीय जनता पार्टीला पूर्ण उमेदवार नाही मिळाले, शिंदेंना पूर्ण उमेदवार नाही मिळाले. काही ठिकाणी शिंदेच्या पक्षाचा फॉर्म शिंदेची उमेदवारी नाकारून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भले त्यांनी परवाच्या दिवशी वरवरचं ठरवलं असेल परंतु काही गोष्टी ग्रामीण भागात घडलेल्या आहेत आणि घडतायत. त्याच्यामुळे उमेदवार जे आहेत उमेदवार तर खऱ्या अर्थानं हे जे उमेदवार आहेत किती मिळणार आहे किती फंड मिळणार आहे याच्यासाठीच उभे मेजॉरिटीनं आणि त्याच आधारावर यांच्याकडे बरेच लोक गेलेले आहेत. परंतु जनता आता या सगळ्या याला उत्तर देईल. ठाकरे मनसे युतीमुळे काँग्रेस दुरावली का? कारण वर्षा गायकवाड यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि दडपशाही करणाऱ्या पक्षासोबत जाणार नाही असं म्हणाले. देवाभाऊ हे बाबा काँग्रेसला काय ठरवायचं हा काँग्रेसचा अधिकार आहे. शिवसेनेला काय ठरवायचं हा शिवसेनेचा अधिकार आहे. शिवसेनेनं काय करावं आणि काय करू नाही उद्धवजींच्या नेतृत्वाखाली हे सांगण्याचा कोणालाही अधिकार नाही. शिवसेना आपल्या पद्धतीनं काम करणारी संघटना आहे. ज्याला ज्या ज्या पद्धतीनं काम करायचं असेल ते करतील. त्याच्याविषयी शिवसेनेला काही ऑब्जेक्शन सुद्धा नाही. बीड जिल्ह्यात एक घोटाळा उघडकीस आलेला आहे. धुळे सोलापूर महामार्गाच्या मोबदल्यात गैरव्यवहार झाल्याचा आत्ता समोर येतोय आणि काही अधिकाऱ्यांवर पण कारवाई झाली. अधिकाऱ्यांनीच मोबाईल बनावट आदेश काढण्यात आला होता. खरं तर याच्या आणखी अनेक इन्क्वायरी चालू आहे. आपल्याकडे सुद्धा मागच्या काळात इथं संभाजीनगरात कोणत्या तरी अधिकाऱ्यांनी 102, 103 कोटी रुपये काहीतरी काढल्याची घटना घडली होती. आता जसं बीड हे धुळे सोलापूर मार्गामध्ये समृद्धी मार्गाच्या याच्यामध्ये सुद्धा भुमरेंचा जो ड्रायव्हर आहे ज्याच्या नावावर हिबानामा आहे त्याच्या नावावर सुद्धा करोडो रुपये काढण्याचा प्रयत्न आत्ताच्या घडीला प्रशासनाचा चालू आहे. त्याचे डिटेल्स माझ्याकडे आहे. मी 2 डिसेंबरच्या निवडणुका झाल्यानंतर ते बाहेर आणणार आहे. परंतु हाच भुमरेंचा ड्रायव्हर अशाच पद्धतीने एक जणांनी पुन्हा हेबानामा भुमरेंच्या ड्रायव्हरला कसा हेबानामा करून दिला जातो आणि त्याच्यात कोट्यावधी रुपये भूसंपादनाचे मंजूर झालेले आहे आणि ते काढण्याचा कसोशीनं प्रयत्न चालू आहे. त्याला महसूल विभागातील अधिकारी एक प्रकारे सहकार्य करीत आहेत. पुरावे का देत नाही तुम्ही? ते आहे माझ्याकडे देतो ना. जरा आता कसं इलेक्शनचा काळ आहे रोज वेगवेगळे विषय आहे त्यामुळे हा विषय मी देणार. त्या किती रुपयांचा दादा घोटाळा असेल अंदाजे? कोट्यवधी म्हणजे शेकडोमध्ये 2 आकड्यात नाही 3 आकड्यातच आहे. धाराशिवमध्ये काल एक टीका झाली की भाजपनं तो उमेदवार दिलाय ड्रग्स याच्यातला. जवळपास सगळ्याच पक्षांनी ड्रग्ज प्रकरणातल्या आरोपींना नगरसेवक पदासाठी तिकीट दिलेलं आहे अशी माहिती पुढे येते. तुमचा पक्ष राष्ट्रवादी सगळ्यांनीच जवळपास. आम्ही काही कोणालाही दिलेली नाही. ट्रस्ट प्रकरणातील कोणत्याही आरोपीला आम्ही संरक्षण दिलं नाही. उलट आमच्या पक्षाने आमच्या तिथल्या खासदारांनी आमच्या आमदारांनी या सगळ्या गोष्टीला विरोध केलेला आहे. भारतीय जनता पार्टी स्वतःचं झाकण्यासाठी दुसऱ्याचं वाकून बघत असेल परंतु भारतीय जनता पार्टीने ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला नगराध्यक्षाची उमेदवारी दिलेली आहे असं आमच्या पक्षाकडून घडलेलं नाही. बोला पार्थ पवारवर गुन्हा दाखल व्हावा आणि अजितदादांनी राजीनामा द्यावा अशी मागणी अंजली रमानी यांनी केली. तसेच सीडीआर काढावा अशी मागणी त्यांनी केली. बिलकुल त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं चालू आहे तुम्हीच सांगा की ही जमीन सरकारी जमीन विकता कशी येते. 99% पार्टनर असणाऱ्यावर गुन्हा का दाखल होत नाही. म्हणजे कोट्यवधी रुपयाचा मुद्रांक शुल्क का चुकवला जातो आणि याच्यात पार्थ पवार दोषीच आहे. आणि अजित दादा सांगतात अजित दादा तिथेच एका ठिकाणी एक मोठा भूखंड आहे तिथं बसणं उठणं आहे अजितदादांचं. अजितदादांना माहिती नाही अजितदादा चुकीचं सांगतायत. तिथंच त्या भूखंडाच्या बाजूला असलेल्या एका ठिकाणी वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं अजितदादा बसत उठत असतात. त्यांना सगळं माहिती आहे या सगळ्या विषयातलं. त्यामुळं हे खोटं या महाराष्ट्राला फसविण्याचं काम चालू आहे. अजितदादांना वाचविण्याचं काम चालू आहे. पार्थ पवार गुन्हा दाखल झाला पाहिजे ही भूमिका काही चुकीची नाही. ही योग्य भूमिका आहे.
वेळ प्रसंगी याच्यावर आम्हाला आंदोलनाचं येणाऱ्या काळात हत्यार उपसावं लागेल. निवडणुका असल्यामुळे आम्ही थांबलेलो आहोत, पण निवडणुकानंतर या विषयावर निश्चित मोठ्या प्रमाणावर राज्यव्यापी आंदोलन आम्ही हाती घेऊ या भ्रष्टाचाराच्या विरोधात. एकनाथ शिंदेनी आता एक आदेश दिले त्यांच्या पक्षातील सगळ्या लोकांना की मित्र पक्षातील संभाव्य प्रवेश तातडीनं रद्द करा, कोणालाही यापुढे घ्यायचं नाही. कालच्या बैठकीचे परिणाम की अजून काही? त्यांच्या बैठकीत ठरलं असं ते म्हणतात, परंतु खालच्या लेवलला अशा काही गोष्टी फार पाळल्या जाईल असं मला वाटत नाही. कारण काही जणांच्या इच्छा वेगवेगळ्या पक्षात जाण्याच्या असतात, त्याला कोणी मुरड घालेल. जाणीवपूर्वक फोडाफोडी करणं हे चुकीचं आहे, पण एखाद्याची इच्छा असेल त्यांनी जाणं एकमेकांकडे कुठेही, मला असं वाटतं चुकीचं आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे हा आदेश किंवा ही जी काही सूचना आहे हिचं फार पालन लोक करतील, कारण कोणी कोणाच्या मनाचा मालक नसतो. ओबीसी आरक्षणावरून सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारला एक सूचना केलेली आहे की उमेदवारी अर्ज प्रक्रिया पुढे ढकलण्याचा विचार करा. पुढच्या मंगळवारपर्यंत सुनावणी आहे, मंगळवारी सुनावणी आहे, तोपर्यंत निवडणुकाही जाहीर करू नका. आरक्षणाचा घोळ कायम आहे ओबीसी. मला असं वाटतं राज्य सरकारने ते ऍक्सेप्ट केलेलं आहे की सुप्रीम कोर्टाच्या संपूर्ण सूचनेशिवाय अशा पद्धतीनं, आणि आता जो प्रोग्राम जाहीर केलेला आहे नगरपालिकेचा त्याच्याविषयी कोणत्याही सूचना सुप्रीम कोर्टानं दिलेल्या नाही. परंतु निश्चित जिल्हा परिषद महानगरपालिका याच्याविषयी कोर्टाला जे वाटलं त्याच्याविषयी राज्य सरकार, राज्य निवडणूक आयोग यांनी अशा पद्धतीनं निवडणुका जाहीर करण्याने असं सूचित केलेलं आहे. आणि त्याच्यातून फार प्रोग्राम पुढे जाईल असं आम्हाला वाटत नाही. कारण आता जळगाव आणखी 2-3 महापालिकेत अशा घटना झालेल्या आहे. रिझर्वेशनच्या जे वेगवेगळे रिझर्वेशन्स होते त्याच्यात बदल झालेला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा 2 वाढत झाला, जळगावमध्ये नव्यानं रिझर्वेशन काढलं गेलं. मग आता ही 1 दिवसाची प्रोसेस आहे. उद्योग मंत्री उदय सामंत असं म्हणलं आहे की अंबादास दानवे माझ्या जवळचे मित्र आहेत, त्यांना बॉस बदलायचा असेल आणि त्यांची प्रक्रिया सुरू झाली असेल, चंद्रकांत खैरे त्यांना व्यवस्थित राजकारण करायला देतील असं वाटत नाही. ते माझे मित्र म्हणून मी त्यांना त्यांच्या मनातील बोलतोय. त्यांना हे ऐकल्यावर समाधान वाटेल. ते बॉस बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये आलेले असावे. मला असं वाटतं उदयजी माझे पण चांगले मित्र आहेत, परंतु या सगळ्या गोष्टी आमच्या मनात कदापि शिवलेल्या नाही. आमचे बॉस शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आहेत आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आहेत. आज हा बॉस उद्या तो बॉस, हा आमचा स्वभाव नाही, ही आमची जात नाही, हा आमचा धर्म नाही. दिल्लीमध्ये जी नाराजी व्यक्त केली गेली तर ती फक्त या पक्षातून त्या पक्षात प्रवेशापुरती मर्यादित नाही असं बोललं जात आहे. उद्धव ठाकरेंची जी नियुक्ती बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी केली त्यावरनं पण झाली असं बोललं जातं. नाही, त्याच्यात उद्धवजी ठाकरे साहेब खरं तर पहिला सरकारचा गव्हर्नमेंटचा आदेश होता तह हयात उद्धवजी ठाकरे साहेब, पण मधल्या काळात उद्धवजींनीच मुख्यमंत्री झाल्यामुळे ही कारण हे तसं काय हे काही लाभाचं पद नाही, राहता पण येतं, पण उद्धवजी एक प्रिन्सिपल ने चालणारं एक व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांनी ते सोडलेलं होतं. आणि उलट राज्य सरकारने हे रिएस्टेट करायला फार वेळ लावलेला आहे. 1-1.5 वर्षापासून हे पेंडिंग आहे आणि त्याच्यामुळे शिवसेना प्रमुखाच्या स्मारकाचा 2रा टप्प्याचं काम सुद्धा पेंडिंग आहे. ठीक आहे. मित्र पक्षातील संभाव्य पक्षप्रवेश थांबवा अशी एकनाथ शिंदे यांनी मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना आदेश दिले. विचारलं तर मी याच्या आधीच चला माझा एक शेवटचा आपला आपल्या इकडे एक पुराण वस्तू संग्रहालय आहे. इथं शिवकालीन आणि सर्व साहित्य ठेवलेले, मात्र त्याला तिथले जे साहित्य आहे त्यांना आता वाळवी लागलेली आहे. काही ग्रंथ हे त्यांना ते कुजलेले आहेत आणि गेल्या 1999 मध्ये शेवटचं रंगरंगोटी करण्यात आली होती. महानगरपालिका त्याकडे कुठलेही लक्ष देत नाही. तिथले संचालक हतबल झालेले आहेत. खरं तर ते संचालक मलाही 1-2दा भेटलेले आहेत. पुरवार नावाचे जे संचालक ते बघतात. कोणत्याही प्रकारे खरं तर त्यांच्या वडिलांनी मोठं साहित्य या ठिकाणी दिलेलं आहे शिवकालीन, परंतु महानगरपालिका या परिवाराचाही सन्मान करत नाही आणि या म्युझियमचाही सन्मान करत नाही. निश्चित छत्रपती शिवरायांच्या विचाराचं सरकार या महाराष्ट्रात असं असताना
अशा पद्धतीनं छत्रपती शिवरायांच्या स्मारकाकडेच दुर्लक्ष होतंय. मला वाटतं दुर्दैवी आहे. परंतु याच्यात आम्ही शिवसेना म्हणून आवाज उठवू आणि या स्मारकाचं काम पूर्ववत चांगल्या पद्धतीने होईल याच्यासाठी प्रयत्न करू. धन्यवाद.